यस मुकाबला सुरुवात पहिला चेंडू असेल या सामन्याचा आणि गोलंदाज हातामध्ये चेंडू घेतला गोलंदाज आहेत हा चेंडू ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न केलाय सुंदर चेंडू होता थोडासा अँगल वर चेंडू गेला नाव सांगा बॉलरचं गोलंदाज तयार हा चेंडू बॅकफुटला सरकला फलंदाज सुरेख फटका परंतु येथे चेंडू शिफारशीच्या जवळ जाईल चेंडूचा वेग कमी केला होता परंतु चेंडू जाईल शिफारशीच्या आतमध्ये अडवला गेला या दरम्यान 2 धावा आणि 2 धावेच्या सायनस सागर हा फटका खेळला होता सागर आणि नॉन स्ट्रायकरला संघ आहेत नॉन स्ट्रायकरला जो खेळाडू आहेत समीर आणि सागर ही जोड्यात आतमध्ये दरम्यान गोलंदाज तयार हा चेंडू फुलले चेंडू बॅट अगदी झाडू चालला होता त्या बॅट चालू परंतु चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये सुरेख चेंडू टाकला गेलाय आणि संघाचा एकूण धावपळ पोहोचलाय तर धावपळ काय तर 2 धावा संघात धावपळ आहेत अतुल या षटकामध्ये डॉट 2 आणि डॉट 3 चेंडू आतवर टाकले आहेत अतुलने 10 अंकाचा देशी क्रमांक आहे तुम्हाला 10 अंकाचं महत्व सांगायची गरज नाही यस 4 चेंडू आत टाकलाय थोडंसं लेट ते अपडेट होतं त्यामुळे गोलंदाज तयार अतुल राईट आर्म ओव्हर विकेट ओ फुलले चेंडू हा कशामध्ये चेंडू लढवला आहे परंतु येथे एक दुसरा टप्पा हातामध्ये घेतला जाईल आणि लॉंग ऑफला 2 धावेच्या सायन्स संघाचा एकूण धावपळ तो पोहोचला आहे तर एकूण धावपळ तो पोहोचला तर 4 धावा धावपळ गवत आहेत डॉट 2 अंतिम चेंडू असेल गोलंदाज तयार हा चेंडू ड्राईव्ह केला गेला फिल्ड तिथे असेल आणि सरळ बॅट ड्राईव्ह केला फिल्ड तिथे आहे एक सिंगल लॉंगॉनला आणि दरम्यान एक सिंगल आणि एका धावेच्या सायन्स संघाचा एकूण धावपळ तो पोहोचला 5 षटक क्रमांक संपलं गेलं पहिल्या षटकाच्या सावतंत्र संघाचा धावपळ आहे तर 5 नवीन षटकाला सुरुवात होईल आणि हा सामना सुरू आहे तोरला चला बॉलच नाव सांगा नाव कळवा सुमेर हातामध्ये षटक आहे सुमेर वैयक्तिक षटक आहेत पहिलं गोलंदाज तयार सुमेर ओ हो हा चेंडू सुंदरपणे टाकला गेलाय अप्रतिम चेंडू एक धाकटी बटलाचा चेंडू टाकलाय एक ब्रह्मास्त्र टाकला गेलाय आणि चेंडू सुरेख डॉट आहेत सुमेर हातामध्ये षटक केला आहे एक उंचपणाचा हा खेळ आहेत सुमेर तालुका खर तर मॅन फ्रॉम सातारा फुल टॉस आणि येथे चेंडू उडवला आहे आकाशामध्ये गगनाला का वस्तू परत एक सिंगल दुसरीसाठी कॉल केला आणि 2 धावा फलंदाजाने पळून पूर्ण केल्या 2 धावेच्या सायन्स संघाचा एकूण धावपळ पोहोचला आहे तर 7 धावा फलक आहेत आणि या अगोदर नाणेफेकीचा कॉल हातामध्ये घेतला टॉस का बॉस संघ आहेत गोलंदाज तयार फुल टॉस पुन्हा एकदा चेंडू आकाशात उडवलाय आणि मिडापच्या डकरून चेंडू जाईल सीमारेषेच्या जवळ जाईल चेंडू अडवला वा चेंडू चौकार झाला परत सुरू होता अतिशय सुरेख असं मैदान इथल्या गोलंदाज तयार ओहो मोठा फटका मोठी बॅकलीचा वापर करून फटका खेळायचा प्रत्येकाला बॉटम हँड सुद्धा सुरेखपणे काम करत होतं परंतु चेंडू आणि बॅटचा आणि चेंडूचा संबंध आहे चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर गोलंदाजी येथे गोलंदाज करायस मॅन फ्रॉम सातारा सुमेर
गोल्डी चेंडू टप्पा पाठीमागे टाकीला यावेळेस ऑफसाईडला फटका खेळायचा प्रत्येकाला चेंडू गेला तर विकेट किपर हातामध्ये वन्स अगेन चेंडू डॉट आहेत. असे सुरेख असा मारा या षटकावरती केला जात आहे. संघाचा एकूण धावफलक तर 11 धावा धावफलक आहेत. दोन षटकाचा खेळ संपला आणि आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 2 षटकाचा खेळ संपला आणि आफ्टर द कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स स्कोर कार्ड रीडिंग फ्रॉम एअर 11 लॉस ऑफ नो विकेट. नवीन षटक हातामध्ये घेतलंय आणि नवीन षटक हातामध्ये घेतलंय. नाव कळवा. नाव सांगा ना बॉलरचं. बॉलरचं नाव सांगा. पंच थांबा 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 तो नाव सांगा. येस शुभम. कारण एक गोष्ट आपल्याला करावं लागेल. हातामध्ये षटक गेला शुभम. गोलंदाज तयार होत आहे. शुभम तयार होत आहेत. नवीन आक्रमण करण्यासाठी शुभम तयार होत आहेत. वैयक्तिक षटक आहे तर पहिलं आणि सांघिक षटक आहे तर तिसरं. हा सामना तोरणा मास्टर आणि शिवनेरी वॉरियर्स या 2 संघामध्ये खेळला जात आहेत. आपण फिल्डिंग जर बघितलं तर मिड विकेट आहेत. डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ आहेत. मिड विकेट लॉंग ऑफ मिड ऑफ आहेत. एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी लावला आहेत आणि थर्ड मॅच सुद्धा आहेत. दरम्यान गोलंदाज तयार. शुभम तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर विकेट शुभम तयार होत आहेत. ओ हो हो इथे एक टप्पा घेतला जाईल आणि नो बॉल आहेत. नो बॉल दिला गेला. त्याचं कारण तुमच्या समोर आलं आहेत. त्याचं कारण तुम्हाला बघायला भेटलं की नो कशाबद्दल दिला गेला हा चेंडू. बॅटची कट घेतली गेली आणि यस फलंदाज फ्रीट होता त्यामुळे फलंदाज बाद झाला नाहीत. बॅटची कट थोडंसं उत्साहाचं वातावरण बघायला भेटलं. आनंदाचं ओहोट भरणं आलं होतं परंतु नंतर आनंदाला त्या ठिकाणी ओहोट लागली गेली. जागेवरती 2 गोष्टी झाल्या कारण वाटलं होतं विकेट पडेल. गुलता तयार. ओ हो 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 लॉलीपॉप वा सारे कसा झेल घेतला गेलाय. याला म्हणतात जाळं टाकलं होतं. जाळं टाकल्यामध्ये त्या जाळ्यामध्ये फसवलं गेलं आणि फलंदाज येते बॅक टू पॅव्हिलियन. कैलास मोरे आपल्या संघासाठी कशा प्रकारचे योगदान देईल कारण हाताला मात्र माती लावली गेलीत. मैदानावर माती आणि पोहोचवते हजारो माती. कैलास मोरे आपल्या संघासाठी खरं तर आणि नाव लास्ट शेवटच्या महिन्या मागच्या महिन्यामध्ये येस नाव ही इज मॅरिड मॅन. येस कैलास मोरे रिसेंटली ही गॉट मॅरिड सो ही इज मॅरिड मॅन. पूर्णपणे माहिती असलेला एक सुरेख असं व्यक्तिमत्व आहे कैलास. नवीन नवरदेव आता नवरदेव होते ते मागच्या आठवड्यामध्ये लग्नाच्या बेटामध्ये
आता आयुष्याची जी जीवनाची दुसरी इनिंग त्यांनी सुरुवात केली आहे आणि पिचची पूर्णपणे माहिती असलेला ओहो बॅकफुटला सारखा फलका खेळायचा प्रयत्न केला येथे स्कोरिंगला थोडंसं फंबल झालं दरम्यान एक्स काढ गेली आणि सिंगलच्या साईडनं संघाचा एकूण धावपर्यंत पोहोचला तर 4था धावा धावपल काय तर 15 धावा दरम्यान गोलला तयार ओहो बॅकफुटला सारखा मोठा फलका विकेट येथे चेंडू जाईल शिवाय षटकार 6 धावा शिवनेरी वॉरियर्स या दोन संघामध्ये हा सामना आहे या दोन संघामध्ये दुमती क्रिकेट आहेत दोन संघ आज येथे आमने सामने खेळत आहेत जो संघ जिंकल तो संघ नक्कीच त्या संघाला मोठे गुण भेटतील चांगले फटका खेळला मिडॉनला पार करून फटका खेळला चेंडू तर डीप लॉकरला एक सिंगल आली आणि एका धावेच्या साईनं संघाचा एकूण धावपर्यंत पोहोचला तर 22 धावा संघाचा धावला 22 एक गडी बाद एकूण 5 संघ आहेत रायगड अव्हेंजर्स सिंहगड स्ट्रायकर्स तोरणा मास्टर शिवनेरी वॉरियर्स आणि 5वा संघ होता एकूण 5 संघ आणि सर्व संघाला छत्रपती राजांच्या गडकिल्ल्याचे नाव दिलेले आहेत सर्वच्या सर्व संघावर बघितले ते पुरंदर पॅन्थर आहेत रायगड अव्हेंजर आहेत सिंहगड स्ट्रायकर्स हे सर्वच्या सर्व आपण राजांची जे वैभव आहेत सर्व गडांची नावं दिली गेली आहेत बैलगाडा मालक आहेत सुमेर ओव्हर पिच चेंडू खेळायचा प्रयत्न केलेला आहे मिडल स्टिकवर चेंडू गेला तर विकेट किपरच्या हातामध्ये अतिशय सुरेख चेंडू खेळ होता परंतु मोठा फटका त्या ठिकाणी असतात परंतु बसला नाही दरम्यान संघाचा धावफलक आहेत आहे त्या ठिकाणी 22 एक गडी बाद दरम्यान प्रसिद्ध गाणाफलक आहेत फायनल सम्राट आहेत सुमेर वाईड बॉल सुमेर देशमुख प्रसिद्ध गाणाफलक आहेत बैलगाडा अर्थात फायनल सम्राट आहेत खर तर बैलगाडा आपल्याला माहिती की महाराष्ट्र समाजाचा हा मराठवाडा असा खेळ आहे या दरम्यान डाऊन द लेग आणि 50 झाले की वाईड बॉल धावफलक 24 धावा संघात धावफलक आहेत सुमेर तयार कुलंदाज तयार राईट मोड विकेट हा चेंडू ओहो मोठा फटका दे दरादर फटका खेळ गया चेंडू करत आणि भूर करतील सीमा रेषेच्या बाहेर षटकार 6 धावा दरम्यान गोलंदाज तयार फुलटॉस लोवर फुलटा चेंडू होता मोठी बॅक लिटर ओपर करून फटका खेळायचा प्रयत्न होता बॅट चालवली होती मोठ्या फटक्यासाठी परंतु चेंडूला विकेट किपरच्या हातामध्ये मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी साध्य होत नसतात दरम्यान गोलंदाज तयार होत आहेत हो हो येथे डाऊन दिले काय देर आहे दुरुस्त आहेत कारण तुम्हाला डाऊन दिले पण म्हटलं तर पंच कठोर बनत असतात आणि पंचाने झाले की हा चेंडू वाईड बॉल आहे सगळ्यात धावफलक आहेत तर 31 एक गडी बाद बॅटची यश आणि गॉड सुरेखा साजेल कोण आहे
एक मोठा फलंदाज बाद करत आहे यश आले आहेत सुमेरला, कारण सुमेर देशमुख मोठ्या फलंदाजाला बाद केले गेलेत आणि बॅक टू पाटील नवीन फलंदाज आतमध्ये, नवीन बॅटर आतमध्ये आलेले आहेत. ओ हो 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 दांडी 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 गुड. केला होता. खरं तर तुम्हाला सैराट सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना सुद्धा सैराट सिनेमा सुपर डुपर हिट झाला होता. आपण 2016, 15-16 त्या ठिकाणी कहाणी आहेत. सैराट सिनेमा आपल्याला की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोहोचला होता. नागराज मंडुळे या आठवणीतील व्यक्ती फुलटा चेंडू खेळता प्रत्येक केला. बॅटची कड आहे का दरम्यान एक धाव पोहोचत आहे. डॉट चेंडू आहेत. आला सास गेला सास देवा तुझं रे तंत्र, अरे जगनवरून एका सासाचं अंतर. संत बहिणाबाई चौधरी यांची सामाजिक संदेश देणाऱ्या बऱ्याचशा कविता आहेत. संघाचा एकूण धावले बुटला आहेत. एकूण धावले संघाचा 31-3 गडी 31-3 गडी संघाचा धावले आहेत. हा सामना तोरणा मास्टर्स आणि शिवनेरी वॉरियर्स या दोन संघामध्ये खेळला जात आहेत. कोणता संघ जिंकला आज इथे आपण बघितलं की सुरेख असं वातावरण या ठिकाणी आहेत. ग्रास सुद्धा आहेत. विजय सारखी तलवार चालून गेले, हजारो शैतानांना निवडून गेलेत आणि स्वर्गात गेल्यानंतर देवाने ज्यांना झुकून मुद्दा केला असे आमचे छत्रपती शिवराय होऊन गेले, असे आमचे छत्रपती शिवराय होऊन गेले. हातामध्ये षटकाला नवीन षटकाला सुरुवात होईल. हातामध्ये षटकाला वैयक्तिक षटक असेल दुसरं अतुलचं आणि अतुलने सुरुवात केली आहेत आणि गोलंदाज तयार अतुल राईट आर्म विकेट. ओहो ओ बॅट हवेमध्ये चेंडू होता बऱ्याच वेळ परंतु एक दुसरा टप्पा हातामध्ये घेतला आहे. फील्ड तिथे आहेत आणि एक सिंगल संघाचा एकूण धावपळ बदला 33-3 गडी बाद. तोरणा मास्टर संघ आतापर्यंत 4.2 षटकाचा खेळ झाला आहे. गोलंदाज तयार. सुरेख फटका खेळ गेलाय. ऑनच्या दिशेने फटका खेळ गेला. फील्ड तिथे आहेत. दुसरा टप्पा हातामध्ये आहे आणि या दरम्यान एक सिंगल डीप लॉंगाला फील्ड येत होता आणि डाव्या हाताने जोडला संघाचा एकूण धावपळ फुटला तर 34-3 गडी बाद. 1-1-1 अतुलच्या षटकात धावल्यात. गोलंदाज तयार. उलटॉस सुरेख चेंडू टाकला गेलाय. दाटेवाला चेंडू टाकला गेलाय आणि खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला हे हुनर आहे ना, हे हुनर तुम्हाला क्रिकेटमध्ये कोणी शिकवत आहेत. क्रिकेट हुनर जे असं हुनर हे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये निर्माण करता असं हुनर. हुनर शिकवणारी कुठली शाळा नाहीत, कुठलं विद्यापीठ नाहीत, कारण ह्या गोष्टी तुम्हाला अनुभवाने तुम्ही शिकत असतात. दरम्यान पुन्हा एकदा डॉट चेंडू धावलं काय तर अजूनही 34-3 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सर. नागराज नागराज पाटील तुम्ही नागराज पाटीलचं शरीर बघा, शरीर सौष्ठव बघा. खरं तर शरीर हे आपली संपत आहेत. मित्रांनो तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहेत त्यापेक्षा तुमच्याकडे शरीर तुमचं कसं आहे, कारण तुमचा फिटनेस जो आहे ना हा फिटनेस तुमच्यासाठी फार मोठा दागिना आहेत. फिटनेस हा तुमचा फार मोठा दागिना आहेत आणि तो फिटनेस तो दागिना नागराज पाटीलकडे आहेत. असे सुरेख असा देखणं आहेत बघा. ते शरीर फार सुरेख आहेत. एक लवचिक असं शरीर आहेत खरं तर. आणि ह्या गोष्टी तुम्हाला एका रात्रीमध्ये बनत नाहीत. केवळ संकल्प करून काम होत नाही, त्यासाठी तुम्ही अहोरात्र तुम्हाला मेहनत करायला होते, कमाल कसे करायला होते आणि कसून असा सराव त्यांनी सरावाला बनवलं गेलेलं शरीर आहेत. कारण तुम्हाला शरीर बनवताना बरंच तुम्हाला संयम ठेवावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी त्याग कराव्या लागतात आणि ते कृती आणि ते कार्य एक मोठा संदेश सर्व जगाला नागरिक देत आहेत की आपलं शरीर हे आपला फार मोठा दागिना आहेत. आपण सातत्याने आपलं शरीर सौष्ठव व्यवस्थित ठेवा.
हातामध्ये षटक गोलंदाज तयार. संतोष. हो 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 हा बॅकफुला सर्कल फटका चेंडू असेल सीमारेषेच्या बाहेर एक दादागिरी फटका षटकार 6. हो पुन्हा एकदा चेंडू उडवला हवेमध्ये चेंडू जाईल डीप कलेक्शन मारशीच्या बाहेर दणदणीत चौका. डीजे काय गाणी वाजवत आहेत खरं तर डीजे एकदम टायमिंग एक मार्मिक तिच्यामध्ये आहेत. या दरम्यान डाऊन दिलं एक पंतर झाले की चुकीला माफी नाहीत. हा चेंडू वाईट उगला आहेत. नागराज खेळत आहेत त्यामुळे खरं तर ते काल वाजलं गेलं की काय मला माहित नाही परंतु योगायोग नाही परंतु मला वाटतं हा योगायोग नाही जाणून खरं तर गोलंदाज तयार. ओहो शॉट चेंडू पुन्हा त्या चेंडू फिरकावात आयोजक आयोजक अहो बॉल द्या बॉल. आयोजक कोण आहे? उडाय घेतलेत काय कळा ना आयोजक. तीन चेंडू पंच बाकी आहेत. संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तोरणा मास्टर संघाने टॉस जिंकला होता या अगोदर आणि पहिल्यांदा बॅटिंग संघाने 51 धावा दाखल होत आहेत. आणि आपण फलंदाज नागराज आणि समीर नागराज आणि समीर ही जोडी खेळपट्टी होत आहेत आणि 51 धावफलक आहेत. सूर्यकाचं वातावरण या ठिकाणी आहेत आणि 5.3 षटकामध्ये 3 चेंडू झाले 3 बाकी आहेत. आपण बघितलं तर ग्राउंड सुद्धा आहे ग्रास सुद्धा बरंच ग्रास आहेत. गोलंदाज तयार होत आहे. गोलंदाज तयार जास्त मोठा रनअप नाहीत 4 ते 5 बॉल बॅकफुटसारखं तर फटका खेळता ऑप्टिकला चप्पल होत फटका खेळता पर्यंत होता पायलिंगच्या दिशेने आणि चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये सुरेख चेंडू डॉट चेंडू आहेत. संघाचा एकूण धावफलक तर 51 2 चेंडू सर या षटकाचे बाकी आहे. गोलंदाज तयार ओल अंतिम चेंडू बाकी होतात. यस वाईट बॉल आहे. शेवटचा चेंडू बाकी आहेत. शेवटचे चेंडू बाकी आहेत. दरम्यान गोलंदाज तयार राईट आर्म विकेट अंतिम चेंडू फुल टॉस परंतु येथे चेंडू बिरकलात 1 बाउन्स चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर कणकणीत दणदणीत चौका.
संघाचा एकूण धावफलक आहे अब तक 56. तोरणा मास्टर संघ याबद्दल नाणेफेकीचा कौल हातामध्ये घेतला होता तोरणा मास्टर संघाचा संघनायकाने आणि सांगितलं होतं की पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करणार आहोत आणि आतापर्यंत नवीन गोलंदाज नाव सांगा बोललो होतं श्याम मोहिते पहिल्या चेंडूत आक्रमण केलं गेलं चेंडू हायमध्ये ओ हो व्हॉट कॅच निलेश बिराजदारचा आपण डान्स बघितला नृत्य बघितलात असे सुरु होता आणि सर्वांची मन जिंकणारा असा डान्स प्रकार बघायला भेटलात आणि जास्तीत जास्त प्रमोट केलं अतुलचा चांगला खेळ आहेत आपण बघितलं अतुलची बॉलिंग बघितली एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू आहेत एक धाव भेटली नाव सांगा बॅट्समनचं सर्वच्या सर्व जे एम्प्लॉईज आहेत सर्व सॉफ्टवेअर मध्ये काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यामुळे त्यांना एक विरंगुळा म्हणून सर्वांसाठी गेट टुगेदर म्हणून क्रिकेटचा हा सामना ही आजची स्पर्धा आहेत हो डाऊन दिले आहेत पंचांनी सांगितलं की पुन्हा एकदा वाईट बॉल आहेत वाईट बॉल आणि सांगायचा एकूण धावपळ पोहोचला 58 4 गडी बाद ओ मोठा फटका चेंडूच्या टप्प्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू थोडासा फुलले चेंडू होता आणि चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू डॉट सांगायचा एकूण धावपळ तर 58 4 गडी बाद राईटा वरती गोलंदाज तयार होत आहेत हा चेंडू गोल्या चेंडू बॅकफुट आपल्याला सरकला मोठा फटका असेल बिग ब्लास्ट केला गेलाय आणि चेंडू गेलाय अगदी मोठा फटका आकाशाला गावती धावपळ 68 धावा गोलंदाज तयार हो पुन्हा एकदा चेंडू चढवला आहे आणि मिड विकेटच्या डोक्यावर संघाचा एकूण धावा 74 4 गडी बाद षटक चालू आहेत गोलंदाज तयार हा चेंडू पडला जात फटका खेळला आहे फिल्डर तिथे असेल एक सिंगल काढली
शॉर्ट कव्हरमध्ये आणि एक सिंगल आणि एका धावेच्या साईड संघाचा एकूण धावपत्र पोहोचला तर 75 धावा संघाचा धावफलक आहेत. धावफलक 75. आता मध्ये सेट केला तुषार सेठ. तर बैलगाड्याची प्रचंड मोठी आवड आहेत. खरं तर गाडा मालक आहेत आणि बैलगाडा मालक आहेत. सुलतान बैलाचे मालक आहेत. दरम्यान हा चेंडू हो स्वतःला वाचवलं लाईन पासून आणि फलंदाज झाले की हा चेंडू वाईट बॉल आहेत. बैलगाडा शर्यत फार मोठा नाद आहेत. फार मोठी आवड आहेत. रक्तामध्ये नसामध्ये ते आवड बनले आहेत. आणि वजीर का आणि तुषार सेठ मला वाटतं 3 ते 4 बैलाचे मालक आहेत. वजीर, सुलतान, अजून दरम्यान गोलंदाज होतात तुषार सेठ. राईट आर्म ओव्हर विकेट. दरम्यान गोलंदाज तयार. मोठा फटका खेळला गेला ह्यामध्ये. बैलगाडीची प्रचंड मोठी आवड असलेले व्यक्तिमत्व आहेत आणि हिंद केसरी हा किताब त्यांच्या एका बैलाला भेटला आहेत. म्हणजे तर पुसेगाव मध्ये झालेल्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये त्यांच्या एका चांगल्या बैलाला हिंद केसरीचा बहुमान भेटला आहे. एक मोठा असं व्यक्तिमत्व आहेत. ओहो ते चेअरमन साहेबांचे त्यागबंद झाले आहेत. क्रिकेटचा एक लाडका व्यक्तिमत्व आमच्या मार्गदर्शी सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय अजय ताजने साहेब आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला विनंती असेल आपण म्हणते करतो स्थान बनवा. लाखातील एक व्यक्तिमत्व लाखासाठी एक व्यक्तिमत्व सन्माननीय अजय ताजने सरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहेत. परिंदों को उनकी मंजिल मिली जाती है ये उनके फैले हुए पर बोलते हैं. ये बोलते खरे लेकिन जमाने में इनके हुनर बोलते हैं. पहिला डाव संपला आणि सगळ्यांनी पहिला 19
बॅटिंग वाले वेळ वाया घालवायचा नाहीये. चला बॅट्समनला विनंती आहे लवकरात लवकर ग्राउंड वरती यायचं आहे. वेळ वाया घालवायचा नाही. तुषार कॅप्टन तुषार बोबडे तुषार बोडरे सॉरी. आपल्याला बघायला मिळालेली आहे. स्ट्रायकरला या ठिकाणी तुषार बोडरे. प्रेक्षणीय मॅच होणार आहे. जोरात कामाला लागले. हा तुषार आणि कोण इकडे चला या ठिकाणी पहिला चेंडू जोरदार टाळ झाला पाहिजे. अतिशय सुंदर असा चेंडू. पहिला चेंडू या ठिकाणी वाईड आहे. बॉलर या ठिकाणी प्रेशर मध्ये दिसत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी सॅम कडून आपल्याला बघण्यात आलेली आहे. तुषार बोडरे स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी सिंगल घेण्यात यशस्वी. तुषार बोडरे नॉन स्ट्राइक एंड बैलगाडा मालक. अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग दिसत आहे. तिसरा चेंडू सुंदर असा चेंडू या ठिकाणी कीपर कडून बॉल मिस. पुन्हा एकदा सिंगल घेण्यात यशस्वी झालेले आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे चेअर अप करायचंय. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू सॅम कडून. अतिशय चांगली बॉलिंग. तसेच तुषारने सुद्धा व्यवस्थित डिफेंड केलेला आहे. सुंदर अशी बॉलिंग. पुन्हा एकदा डिफेंड करून सिंगल घेतलेला आहे. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग सॅम कडून दिसत आहे आपल्याला. बॉलिंग टीमला विनंती आहे सॅमला चेअरअप करायचंय. मस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बॅट्समॅनला प्रेशर मध्ये आणलेला आहे सॅमने. बॅटिंग टीमला विनंती आहे आपल्या प्लेयर्सला चेअरअप करायचंय. सुंदर असा चेंडू आणि बॅट कट आणि झालेले आहे पहिली विकेट. सॅमने करून दाखवलेला आहे. आहे स्वतः सचिन तेंडुलकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतात
अतिशय चांगली बॉलिंग केलेली आहे त्यांनी आज. 6 चेंडू मध्ये फक्त 50 रन दिले आहे. संतोष भाऊ यांचे अनेक राज्यामध्ये नाव आहे, त्यांनी आता पुण्यामध्ये नाव करून दाखवा. बॉलरचं नाव काय आहे? हे यार कोण आहे ओळख झालाय. बॉलरचं नाव सांगा रे. ज्ञानेश्वर. या ठिकाणी बॉलिंग साठी ज्ञानेश्वर आलेला आहे. तुषार बोर्डरे स्ट्राईक वरती. सिंगल घेण्यात यशस्वी. ताजने, अजय ताजने यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट रनिंग. मिल्खा सिंग सारखे पळत आहेत ग्राउंड वरती ते. तुफान बॅट्समन संतोष बोबडे. सगळ्यांनी आकाशात बघायचंय. बॉल आता आकाशात दिसणार आहे आपल्याला. संतोष बोबडे साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे बॅटिंग टीम कडून. पहिला चेंडू आणि सुंदर असा डिफेंड करून संतोष बोबडे सिंगल घेण्यात यशस्वी. आपल्या मित्राकडे त्यांनी चेंडू सरकवला आहे. विक्रम थोडा मागे. पुन्हा तुषार बोर्डरे स्ट्राईक वरती. ज्ञानेश्वर बॉलिंग टाकत आहे. सुंदर असा शॉट. बघूयात कॅच घेण्यात अयशस्वी ठरलेले आहे. तुषार यांनी सिंगल घेऊन समाधान व्यक्त केले आहे. अतिशय विचारपूर्वक या ठिकाणी तुषारची बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. थोडा जरा बॅटिंग टीम वरती प्रेशर दिसत आहे. संतोष बोबडे पुन्हा स्ट्राईक वरती. संतोष बोबडे सिंगल गोळा करता करता या ठिकाणी अजय ताजने अतिशय उत्कृष्ट रनिंग. 4 रन या ठिकाणी वाचवले आहेत, तरी 2 धावा घेण्यात संतोष बोबडे यशस्वी. अजय ताजनेला जरा चेअरअप करायचं बॉलिंग टीमने. कमान. अजय ताजने आयोजकांकडून आपल्यासाठी निरोप आहे. प्राऊड ऑफ यू. पुन्हा एकदा संतोष बोबडे स्ट्राईक वरती. अतिशय सुंदर शॉट आणि या ठिकाणी अतिशय सुंदर असा चौकार घेण्यात यशस्वी ठरलेला आहे. या ठिकाणी 2 धावा घेतलेल्या आहेत संतोष बोबडे यांनी. जसं काय रोहित शर्माच या ठिकाणी ग्राउंड वरती आलाय असं वाटतंय. सुंदर अशी बॅटिंग. पुन्हा एकदा सिंगल साठी प्रयत्न. सिंगल घेण्यात संतोष बोबडे यशस्वी. नागराज यांच्याकडे बॉल. या ठिकाणी ओव्हर समाप्त. नॉन स्ट्रायकर एंडला तुषार बोर्डरे, स्ट्रायकर एंडला संतोष बोबडे. पुन्हा या ठिकाणी जगातील उत्कृष्ट बॅट्समन चला नेक्स्ट बॉलरचं नाव सांगायचंय. या ठिकाणी कुणाल गांजावाला यांचे मित्र. तिसरी ओव्हर. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रेशर या ठिकाणी बॅटिंग टीम वरती आलेला आहे, परंतु तुषार बोर्डरे जोपर्यंत ग्राउंड वरती आहे तोपर्यंत बॅटिंग टीम आशा धरून आहेत की मॅच आपण जिंकूच शकतो. पुन्हा एकदा संतोष बोबडे स्ट्राईक वरती. सन्माननीय आतिजी भोसले यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुंदर असा पाठीमागच्या साईडला फ्लिक करण्यात कीपर कडून बॉल पकडण्यात आलाय. पुन्हा एकदा कुणाल कडून उत्कृष्ट असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्यात यशस्वी. या ठिकाणी थ्रो मिस झालेला आहे. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन आहे व्हाईट बॉल. अतिशय सुंदर असा चेंडू.
या ठिकाणी कुणालचे 2 चेंडू झालेले आहेत. तिसऱ्या चेंडूसाठी कुणालची धाव. तुषार बोर्डरे स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. संतोष बोबडे अतिशय चांगल्या पद्धतीचे सहकार्य करत आहे. आपल्या संघासाठी परिश्रम घेत आहे. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. बॉलर या ठिकाणी प्रेशर मध्ये आलेला दिसतोय. गाडा मालक यांना समोर बघून बॉलर पूर्ण प्रेशर मध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा प्रयत्न. नॉर्मल फ्लिक करून सिंगल साठी कॉल केलेला आहे. या ठिकाणी अजय ताजने अतिशय सुंदर फिल्डिंग. तुषार बोर्डरे 2 धावा घेण्यात यशस्वी. बॉलिंग टीमचा 1 मॅन आर्मी अजय ताजने पूर्ण संघाकडून एकटा धावपळ करत आहे. वन बॉल शॉट आहे या ठिकाणी. अंपायर कॉल 1 बॉल शॉट. सुंदर असा डिफेंड आणि सिंगल घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा थरारक बॅट्समन स्ट्राईक वरती आलेला आहे. या बॅट्समनला बघून भल्या भल्यांना घाम फुटतो. बापरे, स्ट्राईक सोडून मारण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेला आहे. टीमचा देखील योग्य निर्णय संतोष बोबडे यांना 3 नंबर वरती खेळण्यासाठी पाठवलाय. पुन्हा एकदा प्रयत्न. पुन्हा मिस झालेला आहे. या ठिकाणी नागराज पाटील यांच्याकडून संतोष बोबडेंना बक्षीस 500 रुपये. अतिशय चांगली बॅटिंग. या ठिकाणी ओव्हर समाप्ती झालेली आहे. पुढील बॉलरचं नाव सांगायचंय. बॉलिंग टीमने पुढच्या बॉलरचं नाव सांगायचंय. या ठिकाणी बॅटिंग टीमचे 18 रन झालेले आहेत. 18. सर्वांनी लक्ष द्यायचंय. बॅटिंग संघाचे या ठिकाणी 18 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुढील बॉलर डॅनी. बॉलिंग टीम कडून या ठिकाणी पहिलाच बॉल आउट झालेले डॅनी बॉलिंग साठी ग्राउंड वरती उपस्थित झालेत. तुषार बोर्डरे स्ट्रायकर एंडला. बघूयात आता काय होतंय. सुंदर असा बॅककट मारलेला आहे. 4 धावांसाठी प्रयत्न. 2 धावातच यांना समाधान मानावं लागेल. अतिशय विचारपूर्वक हा शॉट तुषार बोर्डरे यांनी मारलेला आहे. संतोष बोबडेंच्या प्रशिक्षणाखाली तयार झाले तुषार बोबडे. तुषार बोर्डरे यांचा वेळोवेळी या ठिकाणी उत्कृष्ट प्रदर्शन आपल्याला दिसत आहे. सुंदर असा प्रयत्न. अतिशय सुंदर शॉट आणि हा गेलेला आहे षटकार. 6 धावांसाठी या ठिकाणी तुषार बोबडे यांनी सिक्स मारलेला आहे. संतोष बोबडे यांच्याकडे तुषार स्ट्राईक वरती. सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न. बघूयात. या ठिकाणी फिल्डरने चेंडू पकडलेला आहे. सिंगल घेण्यात यशस्वी. बॅटिंग टीमला आता लवकरात लवकर धावा पूर्ण कराव्या लागतील. मोठा असं टार्गेट या ठिकाणी आपल्या समोर आहे. संतोष बोबडे पुन्हा स्ट्राईक एंड वरती. ओ मिस झालेला आहे. आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न. नागराज पाटील आणि अजय ताजने यांचं डिस्कशन चालू आहे. कशा पद्धतीने या दोन्ही संघांना खेळाडूंना बाद करता येईल. सुंदर असा डिफेंड. सिंगल घेण्यात यशस्वी. पुन्हा एकदा रन साठी कॉल परंतु सिंगल मध्येच संतुष्टी. पुन्हा एकदा कॅप्टन तुषार बोर्डरे या ठिकाणी स्ट्राईक वरती दिसतात आपल्याला.
बॉलिंग टीमचा पुरेपूर प्रयत्न तुषार बोडरे यांना कसं बाद करता येईल, परंतु तुषार बोडरे सुद्धा विचारपूर्वक बॅटिंग करताना दिसतात आपल्याला. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा मिस. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि बॅटिंग टीमचा स्कोर आहे 28 धावा. बॅटिंग टीमला आता जोरदार या ठिकाणी प्रदर्शन सादर करावं लागणार आहे. तुषार बोडरे आणि संतोष बोबडे यांच्यात गंभीर चर्चा होताना या ठिकाणी दिसतेय. बॅटिंग टीम कडून मेसेज देण्यासाठी ग्राउंडवरती माणूस पोहोचलाय. पुढील दोन्ही संघांना विनंती आहे, पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही सामन्याच्या सर्व खेळाडूंनी तयारीत राहायचंय. आयोजकांना देखील विनंती आहे, आपण टॉसची देखील तयारी करून ठेवायची आहे. सुंदर अशी बॉलिंग. बॉलरचं नाव सांगायचं मित्रा. सुंदर अशी बॉलिंग. पुन्हा एकदा चेंडू मिस झालेला आहे. संतोष बोबडे यांच्यावर अतिशय प्रेशर. बॉलरचं नाव सांगायचंय कुणाल. या ठिकाणी पुन्हा कुणाल चेंडू टाकताना दिसत आहेत. नॉर्मल असा पाठीमागच्या साईडला फ्लिक. सिंगल घेण्यात यशस्वी. संतोष बोबडे फारच प्रेशर मध्ये दिसत आहे आपण. पुन्हा एकदा कुणाल कडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. तुषारचा प्रयत्न, परंतु अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. पुढील दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस साठी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा कुणाल कडून चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि तुषारला त्यांनी कन्फ्यूज करून ठेवलंय. स्लोअर डिलिव्हरी यॉर्कर, यामध्ये तुषार देखील कन्फ्यूज झालेले आहेत. नागराज सर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशी बॉलिंग. सुंदर अशा शॉट मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 4 धावांसाठी तुषार बोडरे यशस्वी. अंपायर डिसिजन 4. शिवनेरी वॉरियर्स या संघाचे एक खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे. कुणाल यांच्याकडून उत्कृष्ट प्रयत्न. अंपायर डिसिजन बघूयात आता काय येतोय. सुंदर असा शॉट आणि प्रयत्न, अतिशय जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी दिसलाय ग्राउंडवरती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चौकार वाचवण्यात यशस्वी. या ठिकाणी 2 धावा काढण्यात बॅटिंग टीम यशस्वी. अंपायर आताचा बॉल योग्य या ठिकाणी डिलिव्हरी झालेली आहे. सुंदर असा प्रयत्न फिल्डिंग टीम कडून. चला पुढील ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग संघाला विनंती आहे, वेळ वाया घालू नये. चला पुढचा बॉलर, नेक्स्ट बॉलर बॉलिंग साठी पुढे यायचंय. या ठिकाणी शिवनेरी वॉरियरचे 36 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय मोठं टार्गेट त्यांना अचीव करायचंय. पुढच्या ओव्हर्स त्यांना अतिशय जोरदार बॅटिंगचं प्रदर्शन दाखवावं लागणार आहे. संतोष बोबडे यांना VRS देण्यात आलेला आहे. चला VRS घ्यायचे. संतोष बोबडे साठी एक गाणं. डीजे संतोष बोबडे साठी यांच्यासाठी गाणं.
जगप्रसिद्ध बैलाचे गाडा मालक सन्माननीय सुमेर. चला पुढचे सामने रायगड वर्सेस पुरंदर. या ठिकाणी रायगडने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. पुरंदर पॅन्थर्सला विनंती आहे जोरदार असा वॉर्मअप करून 4 ओव्हरमध्ये संघ बाद करायचा आहे. सुमेर हे स्ट्रायकर एंडला. या ठिकाणी अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. दोन्ही जबरदस्त गाडा मालक या ठिकाणी उपस्थित. आता जरा सामना रोमांचक होत चाललाय. सुंदर अशी गोलंदाजी, विचारपूर्वक शॉट. बघूयात किती धावा घेण्यात यशस्वी होत आहे. सिंगलचा कॉल आहे. कैलासची उत्कृष्ट फिल्डिंग, परंतु 2 धावा घेण्यात तुषार आणि सुमेर यशस्वी. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो मिस झालेला आहे. 3 धावा घेण्यात यशस्वी. चला दोन्ही टीमला विनंती आहे चेअरअप करायचं आहे. चला ज्यांना नाश्ता करायचा असेल सुंदर असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि नागराज सर यांनी अतिशय इझी कॅच ड्रॉप केलेला आहे. उन्हामुळे त्यांना चेंडू दिसला नाही. मिल्खा सिंग धावत पिच पर्यंत आलेले आहेत. अजय ताजने उर्फ मिल्खा सिंग 25चा विमल खाऊन या ठिकाणी त्यांना पॉवर आलेले आहे. चला अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. सर्व संघांच्या सर्व खेळाडूंना ही विनंती आहे आयोजकांकडून आपल्या सर्व खेळाडूंना एक विशिष्ट बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी फायनल झाल्याशिवाय कुणीही ग्राउंड सोडू नये. सर्व संघाच्या सर्व खेळाडूंना विशिष्ट बक्षीस या ठिकाणी आयोजकांकडून देण्यात येणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा बॅक फ्लिप करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्यात अयशस्वी. तुषार बोडरे आणि सुमेर यांच्यावर अतिशय प्रेशर आलेलं दिसत आहे. त्यांना समोरच्या संघाने दिलेलं टार्गेट या ठिकाणी अचीव करायचं आहे आणि ते यशस्वी देखील होतील. या ठिकाणी 43 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता थोडा आक्रमक या ठिकाणी प्रदर्शन दाखवावं लागणार आहे. सुंदर असा बॅक फ्लिप मारण्याचा प्रयत्न आणि तुषार बोडरे यशस्वी. अंपायर डिसिजन 4 धावा पूर्ण. जगप्रसिद्ध खेळाडू संतोष बोबडे यांचं देखील माईकच्या इथे आगमन झालेलं आहे. 2 शब्द बोलत. सुंदर असा चौकार बैलगाडा मालक यांच्याकडून आपल्याला दिसला आहे. अतिशय उत्कृष्ट नियोजन. आयोजकांना खूप खूप धन्यवाद. सुंदर असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. या ठिकाणी ओव्हर समाप्ती झालेली आहे. ओव्हरच्या समाप्तीला स्कोर आहे या ठिकाणी शिवनेरी वॉरियरचा स्कोर आहे 47 धावा पूर्ण. अंतिम 2 ओव्हर राहिलेले आहेत आणि स्कोर आहे 47. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. बॅटिंग टीमने जरा लक्ष द्यायचंय. 12 चेंडूमध्ये आपल्याला 33 धावा पूर्ण करायच्या आहेत. 2011चा युवराज सिंग आठवायचा आहे. त्याप्रमाणे आक्रमक बॅटिंग या ठिकाणी सादर झाली पाहिजे. तुषार बोडरे आणि सुमेर जिंकण्यासाठी 33 धावा आपल्याला आवश्यक आहेत याची दक्षता घ्यायची आहे. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाज सॅम
ग्राउंडवरती उपस्थित. सुंदर असा चेंडू, पहिल्या चेंडूला बीट केलेला आहे. सुमेर देखील कन्फ्यूज होताना दिसत आहेत आपल्याला. हॅलो, दहा बॉलात 32 रन करायचे आहे. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग चालू आहे. तुषार आणि सुमेर यांची जोडी. दोन धावा घेतल्या आहे. आउटचा इशारा करण्यात आला आहे. नाही, सुमीर रन आउट. आउट झालाय का नाही? नाही आउट झाला नाही, बाहेर बसलोय. किती बॉल एक्सचेंज केला. नाव काय त्याचं बॅट्समनचं काय माहिती. नवीन उतरलाय नितीन ना. किती बॉल बाकी आहे? ते कुठे गेलं खेळताना घ्यायचं. आम्हाला किती बॉल किती रन बाकी? 9 बॉलामध्ये 30 धावा पाहिजे. उत्कृष्ट बॉलिंग होत आहे इथं. दोन रन काढण्याचा प्रयत्न केलाय आणि यशस्वी झाले आहे. आउट नाहीये. आउटचा इशारा करण्यात आलाय पण अंपायरने नो डिसिजन दिलंय. आशेची किरण, तुषार यांच्याकडे सर्व टीमचं लक्ष आहे. कमी बॉलात जास्त रन पाहिजे आहे. चौका मारण्याचा प्रयत्न केला होता पण दाबून मारलेला. 2 रन घेण्यात आले आहे. उत्कृष्ट फिल्डिंग करण्यात आली. 54 धावा. 7 बॉलात 26 धावा पाहिजे आहे. चेंडू 7 बॉलात 34. ओव्हरची समाप्ती. किती रन बाकी आता? 6 बॉलात 25 रन. सहा बॉलात 25 धावा पाहिजे आहे. बॅट्समन आता कोणती जादू करतात काय माहिती. आता 6 बॉल 25 हवे आहेत. नागराज बॉलिंग टीमला प्रेशर. प्रेशर आले. ओ पाटील लवकर आवरा. नाही येत आपल्याला. 6 बॉलात 25 धावा पाहिजे आहे. इथं कुठली जादू चालू शकते. आता बॅट्समन काय अक्षर काढले दादानं पण. बॅट्समन टीमकडे सर्वांची आशेचे किरण जागले आहे. नवीन काय कैलास मोरे, नवीन नवरदेव हे आता बॉलिंगला आले आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत करा. डीजे लावा.
चालू करा लवकर. समीर भाई स्कोर बघायचा थांबा इथं. लक्षणीय क्रिकेट चालू आहे. वाईडचा इशारा आणि वाईड देण्यात आला आहे. 6 बॉल